नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी लवकुश आडेसर मॅथ अकॅडमी या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो। आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन आलेला आहोत इम्पॉर्टंट क्वेश्चन सिरीज, ज्यामध्ये बोर्ड 2026 मध्ये येणारे एकदम इम्पॉर्टंट क्वेश्चन, ज्याला म्हणतो आपण मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन, त्याची सिरीज घेऊन आलेला आहोत। त्यासाठी आपण बोर्ड क्वेश्चन्स 2022, बोर्ड एक्झाम 2023, बोर्ड 2024 आणि बोर्ड 2025 या सर्व गोष्टींचा अभ्यास करून आपण बोर्ड 2026 यामध्ये कोणती कन्सेप्ट, कोणती गोष्ट आपल्याला म्हणजे कोणतं क्वेश्चन्स आपल्याला विचारू शकते ते घेऊन आलेला आहोत। तर त्यासाठी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि इयत्ता 10वी म्हणजे क्लास 10 च्या विद्यार्थ्यांपर्यंत चॅनलला पोहोचवा। आणि बोर्ड 2026 मध्ये कोणता क्वेश्चन्स आपल्याला विचारू शकतो याची एकदम खात्रीशीर करा। त्यासाठी आपण घेऊन आलेला आहोत बोर्ड एक्झाम 2022 हा क्वेश्चन पेपर आहे, त्यानंतर बोर्ड 2023, त्यानंतर बोर्ड 2024 आणि 25 या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहे त्याला आपण सॉल्व्ह करून देणार आहोत आणि कोणते क्वेश्चन्स आपल्याला विचारू शकतील त्याच्यावर आपण फोकस करणार आहोत। तर त्यासाठी आपण घेऊन आलेला आहोत 2022 बोर्ड 2022 मध्ये आपला क्वेश्चन्स आहे बोर्ड 2022। आता बोर्ड 2022 मध्ये म्हटल्यानंतर काय आहे, आता जे क्वेश्चन्स आहे आपल्याला विचारण्यात येतील तर त्यासाठी काय आहे, काही क्वेश्चन्स नंबर ऑफ क्वेश्चन्स रिपीट झालेले आहे। तर रिपीट झालेल्या क्वेश्चन्स मध्ये हे जे वन आन्सर क्वेश्चन्स आहे, एमसीक्यू म्हणतो आपण त्याला, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, तर 1 मार्कासाठी क्वेश्चन जनरली रिपीट होतात। तर रिपीट झाल्यानंतर आता कोणता क्वेश्चन्स कुठे सॉल्व्ह करायचा आणि कसा सॉल्व्ह करायचा याबद्दल पण आपण मार्गदर्शन करणार आहोत। जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलला इयत्ता 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा आणि नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, तुम्हाला नक्कीच उपयोगी पडेल। त्यासाठी पहिला क्वेश्चन आहे आपल्या जवळ, फार सायमल्टेनियस इक्वेशन्स इन व्हेरिएबल एक्स अँड वाय, एक्स आणि वाय याच्यामध्ये सायमल्टेनियस इक्वेशन्स आहे। आपण सायमल्टेनियस इक्वेशन्स कशाला म्हटलं होतं, टू लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ऍट द सेम टाइम, दोन लिनियर इक्वेशन्स हे दोन एक सेम टाइम असेल तर त्याला म्हटलं होतं सायमल्टेनियस इक्वेशन। पण यामध्ये काय दिलेलं आहे, डीएक्स डीवाय आणि डी, म्हणजे क्रॅमर्स रूलच्या माध्यमातून या इक्वेशन्सला सॉल्व्ह केल्यानंतर त्यांनी डीएक्स डीवाय आणि डी ची व्हॅल्यू दिलेली आहे आणि आपल्याला काढायला काय सांगितलं त्यांनी, देन व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ वाय, वाय ची व्हॅल्यू काढायची आहे। तर डीएक्स डीवाय यामध्ये क्रॅमर्स रूलला जेव्हा या क्वेश्चन्सला सोडवतो आपण, एक्स ची व्हॅल्यू जर काढायची असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे डीएक्स अपॉन डी, त्यानंतर वाय ची जेव्हा व्हॅल्यू काढतो त्याचा फॉर्म्युला आहे डीवाय अपॉन डी। तर व्हॅल्यू विचारली कशाची आपल्याला, वाय ची, तर वाय ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, डीवाय ची व्हॅल्यू किती आहे -63 अपॉन मध्ये डी, डी किती आहे, डी आहे आपल्या जवळ 7, म्हणजेच इथे भाग जाणार आपल्याला 7 1 7, 7 8 56, 7 9 63, म्हणजे किती येणार 7 9 63, म्हणजेच -9 हे त्याचा आन्सर असणार आहे। म्हणजेच ऑप्शन काय आहे, डी, ऑप्शन डी हे करेक्ट आहे, -9। त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे एका मार्कासाठी 2022 या बोर्ड पेपर मध्ये, काय सांगितलं, टू ड्रॉ अ ग्राफ ऑफ 4x + 5y = 19, फाइंड y when x = 1, x = 1 ही व्हॅल्यू दिलेली असताना आपल्याला काय करायचं आहे, ग्राफ ड्रॉ करण्यासाठी कशाची व्हॅल्यू काढायची आहे, y ची व्हॅल्यू काढायची आहे। त्यासाठी एका मार्कासाठी जर क्वेश्चन दिलेला आहे तर जनरली विद्यार्थी काय करतात, त्यामध्ये ग्राफ सुद्धा काढून घेतात काही विद्यार्थी, पण एका मार्कासाठी क्वेश्चन दिलेलं असेल तर त्याच्यावरती ग्राफ काढायचा नाही। काय सांगितलेलं आहे, टू ड्रॉ अ ग्राफ काढण्यासाठी या इक्वेशन्सला सॉल्व्ह करा ज्याच्यामध्ये x = 1 व्हॅल्यू ठेवल्यानंतर y ची व्हॅल्यू काय येते हे काढा। इक्वेशन्स काय आहे, 4x + 5y = 90 आहे, ज्यामध्ये x च्या ठिकाणी काय ठेवायचं आहे, 1 पुट करा x मध्ये, म्हणजे 4 × 1 + 5 y = 90। आपल्याला कशाची व्हॅल्यू काढायची आहे, y ची, तर 4 × 1 = किती येणार आपल्या जवळ 4 + 5y = काय आहे 90। आता इकडे हे 4 काय आहे, प्लस मध्ये आहे, तिकडे गेल्यानंतर काय होणार, त्याचं साइन चेंज होणार, म्हणजेच 5y बरोबर किती होणार, 90 - 4 म्हणजेच किती येणार 15। देन काय आलेलं आहे आपल्या जवळ, 5y = 90, 5y = काय आलेलं आहे 15। देन 5y = जर 50 असेल, 5y = 50 असेल तर 5 1 = 5, 5 3 = 15, म्हणजे y = किती येणार आपल्या जवळ, y = 3 हे काय असणार त्याचं आन्सर असणार आहे, 3 काय असणार आन्सर असणार आहे, म्हणजेच y = काय आलेलं आहे 3 हे त्याचं आन्सर असणार आहे। एका मार्कासाठी क्वेश्चन्स आहेत 2 किंवा 3 स्टेप मध्ये याचा आन्सर निघते। त्यासाठी सांगितलेलं आहे, नेक्स्ट क्वेश्चन सांगितलेला आहे आपल्या जवळ, कंप्लीट द ऍक्टिव्हिटी टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची आहे। त्यासाठी काय सांगितलं त्यांनी, ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा। तर ऍक्टिव्हिटी दिलेली आहे आपल्याला, डिटर्मिनंट मध्ये दिलेला आहे डिटर्मिनंट म्हणजे काय,
डिटर्मिनंट म्हणजे असं काय काय आहे, ज्याला म्हणतो आपण द अरेंजमेंट ऑफ नंबर, द अरेंजमेंट ऑफ नंबर, एम एन नंबर, वेअर एम इज द नंबर ऑफ रो अँड एन इज द नंबर ऑफ कॉलम म्हणतो त्याला, आर इन्क्लोज इन टू वर्टिकल बार्स. टू वर्टिकल बार्स मध्ये जे इन्क्लूड केलेले नंबर आहे त्याला काय म्हणतो आपण, डिटर्मिनंट. तर याला डिटर्मिनंटला सॉल्व्ह करण्यासाठी काय आहे आपल्याजवळ, जर ए बी सी डी हे 4 नंबर असेल आपल्या डिटर्मिनंट मध्ये, तर काय करतो याचं आणि याचं क्रॉस मल्टिप्लाय, ए मल्टिप्लाय बाय डी मायनस सी मल्टिप्लाय बाय बी, हे जे आन्सर येणार आहे आपल्याजवळ, हेच आन्सर काय असणार आहे त्याची व्हॅल्यू. तर इथे सांगितलेले आहे 2 मल्टिप्लाय बाय, या दोघांचं मल्टिप्लाय करायचं, 2 मल्टिप्लाय बाय 3√3, त्याच्यानंतर 9 मल्टिप्लाय बाय 2 काय येणार, 9 मल्टिप्लाय बाय 2, 9 मल्टिप्लाय बाय 2 आपल्याजवळ 18 दिलेला आहे. त्यानंतर या दोघांचं जेव्हा मल्टिप्लिकेशन करतो आपण, काय आहे 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू किती येणार, 6 मल्टिप्लाय बाय, आता काय आहे √3 मल्टिप्लाय बाय √3 मल्टिप्लाय बाय √3 काय येते आपल्याजवळ, √3 मल्टिप्लाय बाय √3 चा स्क्वेअर, म्हणजेच स्क्वेअर रूटला कॅन्सल केल्यानंतर किती येणार 3, 6 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू किती येणार 18, देन 18 मायनस 18 इज इक्वल टू किती येणार 0. म्हणजेच आन्सर किती येणार आहे आपल्याजवळ, 4 MCQ आहे, 1 2 3 आणि 4, म्हणजे 2 मार्कासाठी हा क्वेश्चन काय दिलेला आहे, बोर्ड पेपर 2022 मध्ये हा क्वेश्चन 2 मार्कासाठी विचारलेला आहे. तर 2 मार्कासाठी विचारलेलं असताना हे त्याचा आन्सर करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे, टू सॉल्व्ह द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स, काय आहे फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स क्रॅमर सुलनी सोडवा आणि त्याच्यानंतर फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx आणि dy. आता काय विचारलेलं आहे, हे क्वेश्चन 2 मार्कासाठी आहे, काय आहे 2 मार्कासाठी, फक्त फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy विचारलेलं आहे, 2 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. तर काय आहे, लेट सॉल्व्ह करायचे याला, 3x प्लस 5y इज इक्वल टू 26, ही पहिली इक्वेशन्स आहे, आणि दुसरी इक्वेशन्स आहे x प्लस 5y इज इक्वल टू काय आहे 22, ही दुसरी इक्वेशन्स आहे. आता या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. सायमल्टेनियसली पण कोणत्या मेथडनी, क्रॅमर सुलनी. बाय क्रॅमर सुलनी जेव्हा आपण सॉल्व्ह करतो तेव्हा यामध्ये सर्वात आधी कशाची व्हॅल्यू काढतो, डी ची व्हॅल्यू कशी काढतो, जे हे व्हेरिएबल आहे काय आहे, हा x चा कोइफिशियंट a b आणि हा d, x चा कोइफिशियंट जे आहे हा आहे, हा y चा कोइफिशियंट आणि ही कॉन्स्टंट टर्म म्हणजे d. जेव्हा आपण कॉन्स्टंट टर्मची व्हॅल्यू काढतो तेव्हा काय करायचं, फक्त x आणि y चेच कोइफिशियंट घ्यायचे, x चा कोइफिशियंट 3, y चा कोइफिशियंट 5, त्यानंतर x चा कोइफिशियंट किती आहे 1 आहे आणि इथे 5 आहे. याचं कॅल्क्युलेशन म्हणजे d ची व्हॅल्यू आली आपल्याला, किती येणार 5 3 चा 15 मायनस 5 1 चा 5, देन आन्सर किती आलेला आहे 10, म्हणजे डी ची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याजवळ 10. ही डी ची व्हॅल्यू 10 आलेली आहे. आता त्याच्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची आहे, dx ची. जेव्हा dx ची व्हॅल्यू काढतो आपण काय करायचं, जो डी साठी दिलेला जो कॉलम आहे हा, तो x चा जो कॉलम आहे हा x चा कॉलम आहे, याच्या जागी स्किप करायचा तो, म्हणजे किती लिहायचं इथं 26 आणि इथं 22, आणि हा कॉलम जशाच तसं, हे किती आहे 5 आणि 5, हेच कॅल्क्युलेशन्स करायचं. हे कॅल्क्युलेशन्स करताना काय येणार आपल्याजवळ 6 5 30, या दोघांचं मल्टिप्लाय 26 मल्टिप्लाय बाय 5 किती येणार 26 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 22 मल्टिप्लाय बाय 5, म्हणजेच आन्सर किती येणार 6 5 30, 30 0 हातच्याला 3, त्यानंतर 5 2 10, 10 आणि 3 13, 130 मायनस 22 किती येणार 22 5 110, म्हणजेच आन्सर किती आलेला आहे 20. आन्सर किती आलेला आहे 20, हे आलेले आहे dx ची व्हॅल्यू, कशाची dx ची. आणि आपल्याला व्हॅल्यू कशाची सांगितली अजून, dy ची. dy ची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं, dy ची जेव्हा व्हॅल्यू काढतो आपण, dy ही व्हॅल्यू जेव्हा काढतो काय करायचं, फक्त y चा जे कॉलम आहे, x चा कॉलम जशाच तसं ठेवायचं. x चा कॉलम कोणता होता 3 आणि 1, हे 3 आणि 1 जशाच तसं ठेवलं. हे ठेवल्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची आपल्याला, dy ची. तर y चा कॉलम कोणता होता, हा y चा कॉलम होता, याला स्किप करायचं. याच्या ठिकाणी काय लिहायचं, ही कॉन्स्टंट टर्म म्हणजे किती आहे 26 आणि हे इथं 22. हेच कॅल्क्युलेशन्स करा, 22 मल्टिप्लाय बाय 3, 22 मल्टिप्लाय बाय 3 मायनस 26 मल्टिप्लाय बाय 1, 26 मल्टिप्लाय बाय 1, म्हणजेच आन्सर किती येणार 22 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू किती येणार 66 मायनस हे 26, म्हणजेच आन्सर किती आलेला आहे, हे आलेला आहे 40, म्हणजे dy बरोबर किती आलेला आहे 40. जर आपल्याला क्वेश्चन्स मध्ये सांगितलं असतं की फक्त याला काय करा, सॉल्व्ह करा या सायमल्टेनियस इक्वेशन्सला, काय करा फक्त सॉल्व्ह करा. सॉल्व्ह केल्यानंतर काय x आणि y ची व्हॅल्यू काढतो, कशाची x आणि y ची, म्हणजेच याच मेथडनी कशाचं dx dy आणि d हेच व्हॅल्यू पाहिजे आपल्याला. पण कसं सॉल्व्ह करतो आपण त्याला पूर्ण डिटेल मध्ये, तर याला 2 मार्कासाठी सांगितलेलं आहे, तर हे आन्सर सफिशियंट आहे त्यासाठी. कशाची व्हॅल्यू, dx ची व्हॅल्यू 20 आणि dy ची व्हॅल्यू 40, हे आलेलं आहे आन्सर. आता त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ, काय दिलेलं आहे नेक्स्ट क्वेश्चन्स मध्ये,
2022 ची क्वेश्चन सिरीज सॉल्व्ह करत आहोत आपण. यामध्ये नेक्स्ट क्वेश्चन काय दिलेला आहे, फाइंड द व्हॅल्यू ऑफ एक्स प्लस वाय अँड एक्स मायनस वाय. काय किती मार्कासाठी क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ, 2 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. आता 2 मार्कासाठी जेव्हा क्वेश्चन्स आहे, या क्वेश्चन्स मध्ये विचारलं काय आपल्याला, ऑफ द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय याची व्हॅल्यू काढायची आहे. तर त्यासाठी जे जे क्वेश्चन्स दिलेलं आहे आपल्याला, काय काय दिलेलं आहे, 2 इक्वेशन्स आहे. लेट गिवन इक्वेशन्स आहे 49 मायनस 57y इज इक्वल्स टू 172, आणि दुसरी इक्वेशन्स आहे, ही पहिली इक्वेशन्स आहे, आणि दुसरी इक्वेशन्स आहे 57x मायनस 49y इज इक्वल्स टू 252. ही दुसरी इक्वेशन. जेव्हा आपल्याला काय करतात, 2 इक्वेशन्स आहे, पण दोन्ही इक्वेशन मध्ये पहिल्या इक्वेशनचा व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा दुसऱ्या इक्वेशनच्या व्हेरिएबलच्या कोइफिशियंटला इंटरचेंज असेल. काय असणार, इंटरचेंज. म्हणजे पहिल्यामध्ये 49x आहे तर दुसऱ्यामध्ये 57y, त्याच्यानंतर दुसऱ्यामध्ये काय आहे, दुसऱ्यामध्ये 57x आहे तर हा तर पहिल्या इक्वेशनच्या दुसऱ्या व्हेरिएबलचा. म्हणजे दोघांचे व्हेरिएबलचे कोइफिशियंट जर चेंज असेल तर काय करायचं, दोन्ही इक्वेशनची सुरुवातीला काय करायचं, ऍडिशन्स करायची. ऍडिंग इक्वेशन कशाची इक्वेशन्स, ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड दोघांची ऍडिशन्स करायची. ऍडिशन्स केल्यानंतर काय येणार आपल्या जवळ, 49x मायनस 57y इज इक्वल्स टू 172, आणि दुसरी इक्वेशन्स आहे 57x मायनस 49y इज इक्वल्स टू 252. हे काय करायचं, पहिल्या वेळेस ऍडिशन्स करायची. ऍडिशन्स केल्यानंतर आपल्याजवळ जो आन्सर येणार, काय येणार आहे आन्सर येणार आहे 49 आणि हा 57 किती येणार आहे हा 8, आणि हे 108 मायनस 108x काय येणार आहे, 108x मायनस किती येणार आहे हा 108y इज इक्वल्स टू, या दोघांची ऍडिशन्स केल्यानंतर किती येणार आपल्याजवळ 4, त्यानंतर 5 आणि 7 किती येणार 12 ची हे येणार 424. हे आन्सर आलेलं आहे. आता हे जेव्हा आन्सर आलेलं आहे, ही इक्वेशन फर्स्ट झालेली आहे, बरोबर आहे, ही इक्वेशन फर्स्ट झाली. आता या इक्वेशन्सला जेव्हा सॉल्व्ह करू आपण वापस, काय करायचं, या दोन्ही इक्वेशनची काय करायचं, सबट्रॅक्ट करायचं. सबट्रॅक्ट इक्वेशन्स काय आहे, सबट्रॅक्ट इक्वेशन्स कोणती इक्वेशन सबट्रॅक्ट करायची, 1 फ्रॉम 2. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 1 फ्रॉम 2 म्हणजे दुसऱ्या इक्वेशन्स मधून पहिली इक्वेशन सबट्रॅक्ट करायची. पहिले काय करायचं, ऍडिशन, दुसऱ्या वेळेस काय करायचं, सबट्रॅक्शन. ही तिसरी इक्वेशन्स आहे आपली. सबट्रॅक्शन्स करू आपण, काय आहे, दुसऱ्या इक्वेशन्स मधून पहिली इक्वेशन्स मायनस करत आहोत, म्हणजे 57x मायनस 49y इज इक्वल्स टू 252, आणि त्यानंतर आलेली आहे क्वेश्चन्स आलेला आहे 49x मायनस 57y इज इक्वल्स टू 172 ही आलेली आहे. आता याला काय करत आहोत, सबट्रॅक्शन. जेव्हा सबट्रॅक्शन करतो तेव्हा सर्व साइन चेंज होणार. इथं मायनस आहे प्लस होणार, इथं प्लस आहे मायनस, इथे प्लस आहे मायनस, म्हणजे यामधून हे मायनस करायचे आहे. म्हणजे किती येणार, 2 मधून 2 गेल्यानंतर 0, 25 मधून 17 गेल्यानंतर किती येणार आपल्याजवळ 8. त्यानंतर 49 मायनस किती येणार, मायनस 49 प्लस 57, म्हणजे यामधून हे मायनस करायचं आहे. यामधून हे मायनस जेव्हा करतो आपण किती येणार, मायनस 49 प्लस 57, म्हणजेच किती येणार, 57 मधून 49 गेल्यानंतर किती येणार आपल्याजवळ 8y काय आहे 8y, आणि मोठा नंबर कोणता आहे, हा आहे 57. हे किती आहे, हे जे आन्सर आहे आपल्याजवळ किती येणार आपल्याजवळ, हे पण 8च येणार, पण मोठा नंबर कोणता आहे, हा आहे, म्हणजेच किती येणार 8x. काय आलेलं आहे 8x प्लस 8y इज इक्वल्स टू 18. ही झालेली आहे चौथी इक्वेशन. पण इथे दोघांमध्ये पहा, ही इक्वेशन्स 4 झाली, बरोबर आहे, इक्वेशन्स 3 आणि इक्वेशन्स 4. आपल्याला व्हॅल्यू कशाची काढायची आहे, x प्लस वाय आणि x मायनस वाय याची व्हॅल्यू काढायची आहे. आता दोन्ही इक्वेशन जे सॉल्व्ह केलं आपण, कोणकोणते आलेले आहे, 2 इक्वेशन्स आलेले आहे आपल्याजवळ. इथे सॉल्व्ह करतो आपण. 2 इक्वेशन्स आलेले आहे. पहिली इक्वेशन्स आहे आपल्याजवळ 108x मायनस 108y इज इक्वल्स टू काय आलेला आहे 2 इज इक्वल्स टू किती आलेले आहे 424. ही इक्वेशन्स 3 आहे, आणि ही इक्वेशन्स कोणती आलेली आहे 8x प्लस 8y इज इक्वल्स टू किती आलेली आहे 18. ही इक्वेशन्स 4 आलेली आहे. आता या दोन्ही इक्वेशन्स मध्ये पहा, पहिल्या इक्वेशन्सला जर काय करायचं आहे 108 किती आलेले आहे 424. याला जर 108 ने डिवाइड केलं, काय केलं, डिवाइड केलं 108 ने डिवाइड केल्यानंतर x मायनस वाय इज इक्वल्स टू, याला डिवाइड केल्यानंतर किती येणार 4, म्हणजेच ही x मायनस वाय इज इक्वल्स टू 4 आलेला आहे, ज्याची व्हॅल्यू आपल्याला काढायला सांगितली होती. आणि या इक्वेशन्स मध्ये जर याला 8 आणि 8 दोघाला भाग जाते, म्हणजे 8 ने जर डिवाइड केलं तर काय येणार आहे x प्लस वाय इज इक्वल्स टू
8 ने डिवाइड केल्यानंतर किती येणार 10, म्हणजेच ही दुसरी व्हॅल्यू आलेली आहे. x प्लस वाय इज इक्वल टू 10 आणि x मायनस वाय इज इक्वल टू 4. हे झालेलं आहे त्याचं आन्सर. कशाचं? हेच जे क्वेश्चन्स आपल्याला 2 मार्कासाठी विचारलेलं आहे, 2 मार्कासाठी जे काढलेलं आहे आपण ते आन्सर आपलं सफिशियंट आहे. एवढंच क्वेश्चन्स आहे. या क्वेश्चन्स मध्ये काय केलेलं आहे, हे x प्लस वाय आणि x मायनस वाय दोन्ही इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी जी मेथड लावलेली आहे आपण, पहिले दोघांची ऍड करायचं, त्याच्यानंतर दोघांचं सबट्रॅक्शन करायचं. ते सबट्रॅक्शन केल्यानंतर काय आलेलं आहे आन्सर, x मायनस वाय इज 4 आणि x प्लस वाय इज इक्वल टू 10. x मायनस वाय आणि x प्लस वाय दोघांची व्हॅल्यू काढायला सांगितली होती, तेच आपण आन्सर मध्ये काढलेलं आहे. त्यानंतर आपण नेक्स्ट क्वेश्चन्स पाहणार आहे. आपण आपल्या याच्यावरती स्क्रीनवरती आहे. द सम ऑफ द 2022 मधला 3 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. काय आहे? 3 मार्कसाठी एक वर्डिंग प्रॉब्लेम आहे. त्या वर्डिंग प्रॉब्लेम मध्ये काय दिलेलं आहे, द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज किती सांगितलेले आहे 31 इयर. दोघांचं सम आणि त्यानंतर 3 वर्षानंतर 3 इयर ॲगो म्हणजे 3 वर्षानंतर म्हणजे 3 वर्षा अगोदर मनीषचं एज वॉज 4 टाइम सविता's एज, म्हणजे 3 वर्षाच्या अगोदर मनीषचं वय हे काय आहे 4 टाइम आहे कशाच्या, सविताच्या वयापेक्षा. आणि ऍट द टाइम आणि त्याच्यानंतर फाइंड देअर प्रेझेंट एज, काय सांगितलं प्रेझेंट एज. आता या वर्डिंग प्रॉब्लेम मध्ये सर्वात इम्पॉर्टंट कन्सेप्ट काय असते, जे आपल्याला फाइंड आउट करायचं सांगितलेलं आहे फाइंड देअर प्रेझेंट एज, त्यालाच काय घ्यायचं देअर प्रेझेंट एज, म्हणजेच लेट द प्रेझेंट एज काय आहे प्रेझेंट एज. कशाचं विचारलेलं आहे आपल्याला, प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड कशाचं सविताचं, मनीष अँड कशाचं विचारलेलं आहे सविता आर. काय आहे मनीषचं वय x घेतलं अँड सविताचं वय केव आहे y. सविताचं वय काय घ्यायचं y, आर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे दोघांचं वय काय घेतलं, मनीषचं वय प्रेझेंट वय काय आहे x इयर आणि त्याच्यानंतर सविताचं किती आहे एज किती आहे y इयर लिहायचं इथं इयर रिस्पेक्टिव्हली. आता हे दोघांचं घेतल्यानंतर यामध्ये काय सॉल्व्ह करायचं आपल्याला, दोघांचं प्रेझेंट एज सॉल्व्ह करायचं. तर त्यासाठी काय सांगितलेलं आहे, अकॉर्डिंग टू द फर्स्ट कंडिशन द सम ऑफ द प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज किती सांगितलेलं आहे, फ्रॉम फर्स्ट कंडिशन कंडिशन्स नुसार काय सांगितलेलं आहे, पहिल्या कंडिशन नुसार सांगितलेलं आहे दोघांचं वयांचं गुणोत्तर म्हणजे दोघांचं वयांचं सम. प्रेझेंट एज ऑफ मनीष अँड सविता इज 31 इयर म्हणजे इक्वेशन फर्स्ट आली बरोबर. त्यानंतर 3 इयर्स ॲगो काय सांगितलेलं आहे 3 वर्षा अगोदर, 3 वर्षानंतर सिन्स फ्रॉम सेकंड कंडिशन 3 इयर्स ॲगो 3 वर्षाच्या अगोदर, म्हणजेच सविताचं आजचं वय काय आहे, सविताचं आजचं वय काय सांगितलं मनीषचं एज काय होणार 3 वर्षा अगोदर. आजचं वय जर 10 वर्ष असेल तर माझं वय 3 वर्षा अगोदर किती होणार 7 वर्ष, म्हणजे त्याच्यामधून काय करतो आपण 3 मायनस करतो, म्हणजे आजचं वय किती आहे x असेल तर यामधून काय होणार 3 वर्षा अगोदर म्हणजे x मायनस 3 इयर. त्यानंतर मनीष एज आणि त्यानंतर सविताचं वय सविताच एज किती होणार y मायनस 3 इयर्स. आता हेच झालं दुसरी कंडिशन्स मध्ये सुरुवातीला सांगितलेली कन्सेप्ट. पण दुसऱ्या कंडिशन्स मध्ये काय आहे, फ्रॉम सेकंड कंडिशन्स मध्ये काय सांगितलेलं आहे, सेकंड कंडिशन्स मध्ये सांगितलेलं आहे की 3 वर्षा अगोदर मनीष एज वाज 4 टाइम्स सविता's एज, म्हणजेच काय आहे मनीषचं जे वय आहे काय सांगितलं, मनीषचं वय काय आहे x मायनस 3 इज इक्वल टू काय सांगितलं त्यांनी 4 टाइम सविता's एज म्हणजे y मायनस 3 4 टाइम सविता's एज. याला सॉल्व्ह करण्यासाठी हे x मायनस 3 इज इक्वल टू 4 मल्टिप्लाय बाय y 4y देन 4 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 12. देन आपल्याला हे x आणि y च्या फॉर्म मध्ये पाहिजे, हे मायनस 4y इज इक्वल टू हे तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस 12 हे तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर प्लस 3. त्यानंतर हे चाललेलं आहे इथे 4y पाहिजे, त्यानंतर x मायनस 4y इज इक्वल टू किती येणार मायनस 12 प्लस 3 किती येणार मायनस 9, म्हणजेच हे आली इक्वेशन 2. आता यामध्ये 2 इक्वेशन्स मध्ये 2 कंडिशन्स मध्ये पहिल्या कंडिशन्स आणि दुसऱ्या कंडिशन्स वरून 2 इक्वेशन्स आले आपल्याला. आता या दोन्ही इक्वेशन्सला जर आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह केलं तर आपल्याला काय भेटणार x आणि y च्या व्हॅल्यू, म्हणजेच त्यांचं काय होणार x काय आहे
मनीषचं प्रेझेंट एज आणि वाय काय आहे सविताचं प्रेझेंट एज. तर त्याला काय करायचं, या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं. तर इथे बघू शकता एक्स आणि इथे एक्स आहे बरोबर, इथे 4y आहे पण इथे काहीच आपल्याला नाही पाहिजे. दोघांपैकी एकाचा कोइफिशियंटचा व्हेरिएबलचा कोइफिशियंट सारखा बनवायचं. तर सारखा आहे, काय करायचं ऍडिंग करा. ऍड इक्वेशन्स नाही, दोघांचं काय आहे साइन सारखा आहे तर काय करायचं सबट्रॅक्शन. सबट्रॅक्ट इक्वेशन्स काय करायचं 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. सबट्रॅक्ट इक्वेशन्स 2 फ्रॉम फर्स्ट. 2 इक्वेशन्स काय आहे फर्स्ट मधून सबट्रॅक्ट करता, म्हणजे पहिली इक्वेशन्स लिहावं लागेल x + y = 31 आणि दुसरी इक्वेशन्स लिहावं लागेल काय आहे x - 4y = -9. ही आपली दुसरी इक्वेशन्स आहे. याला सॉल्व्ह करण्यासाठी आपण सॉल्व्ह करू. याला सॉल्व्ह करण्यासाठी काय करायचं x + y सबट्रॅक्शन करत आहोत. सबट्रॅक्ट जेव्हा करत आहोत तेव्हा काय होणार साइन चेंज होणार. इथं मायनस आहे तिथं प्लस, मायनस आहे तर प्लस, प्लस आहे तर मायनस, म्हणजेच काय होणार 31 + 9 किती येणार आपल्याजवळ 40 आणि त्यानंतर 1y + 4y म्हणजे किती आलं 5y -x + x दोन्ही काय होणार कॅन्सल. दोन्ही कॅन्सल झाल्यानंतर आपल्याजवळ किती आलेला आहे आन्सर आलेला आहे 5y = 14. सिन्स y किती आलेला आहे 40 / 5 म्हणजेच y किती येणार 5 × 5 5 8 × 14 म्हणजेच y किती आलेला आहे 8. y 8 आणि काय करायचं पुट y काय करायचं पुट पुट केल्यानंतर कशामध्ये पुट करायचं y 8 इन इक्वेशन्स. कोणत्या इक्वेशन्स मध्ये पहिले बघायचं कोणती इक्वेशन्स आहे पहिली इक्वेशन्स. पहिल्या इक्वेशन्स मध्ये जर इन इक्वेशन फर्स्ट पहिली इक्वेशन्स काय आहे पहिली इक्वेशन्स आहे आपल्याजवळ x + y काय आहे 31. तर याच्यामध्ये y ची व्हॅल्यू किती आहे 8. हे x + 8 यामध्ये पुट केलं तर हे 31 आहे बरोबर. x ची व्हॅल्यू काढायची आहे 8 तिकडे गेल्यानंतर किती होणार प्लस आहे तर मायनस मध्ये, म्हणजेच x बरोबर किती होणार 31 मधून 8 गेल्यानंतर किती होणार आपल्याजवळ 31 मधून 8 गेल्यानंतर आपल्याजवळ आन्सर येणार आहे 1 आणि हे 7 म्हणजे 23. म्हणजे x किती येणार आहे 23. x 23 आणि y किती आलेलं आहे 8. y 8 हेच आहे आपलं फायनल आन्सर. तर इथं फायनल आन्सर लिहिता वेळेस काय लिहायचं द प्रेझेंट एज ऑफ कशाचं पहिलं वय आहे मनीषचं. मनीष इज किती आहे 23 इयर्स. किती आहे 23 इयर आणि त्यानंतर द प्रेझेंट एज ऑफ कशाचं सविताचं. सविता इज किती आहे 8 इयर्स. हे झालेलं आहे दोघांचं आन्सर. हे काढण्यासाठी आपण काय काय केलेलं आहे 3 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. 3 मार्कासाठी क्वेश्चन्स असल्यामुळे बोर्ड पेपर 2022 मध्ये 3 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. यामध्ये विचारलं होतं त्यांनी प्रेझेंट एज कशाचं दोघांचं वयांचं म्हणजे आजचं वय काढायला सांगितलं होतं. त्यासाठी 2 कंडिशन्स वरून 2 इक्वेशन्स भेटल्या. त्या दोन्ही इक्वेशन्सला आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करून काय आलेले आहे आपल्याजवळ व्हॅल्यू आलेली आहे कशाची प्रेझेंट एजची दोघांची. कशाची मनीष आणि सविताचं प्रेझेंट एज. बघू शकता स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही कसं सॉल्व्ह केलं आपण या क्वेश्चन्सला कसं हँडल केलेलं आहे ते. हे झालेलं आहे आपलं फायनल आन्सर. त्यानंतर आपण घेऊन आलेला आहोत आपल्या समोर बोर्ड एक्झाम 2023. बोर्ड एक्झाम 2023 मध्ये आलेले जे क्वेश्चन्स आहे आपल्याजवळ काय आहे टू ड्रॉ द ग्राफ. पहिली क्वेश्चन्स आहे एमसीक्यूच्या फॉर्म मध्ये. काय सांगितलं टू ड्रॉ. पहिल्या याच्यामध्ये तेच क्वेश्चन्स होतं बघू शकता तुम्ही. सेम एक्झाम काय आहे सेम एक्झाम्पल काय सांगितलेलं आहे 2022 मध्ये हाच क्वेश्चन्स होता आणि 2023 मध्ये पण सेम एमसीक्यू आहे. काय सांगितलेले आहे हे दिलेलं आहे 4x + 5y काय दिलेलं आहे 19 आणि याच्यामध्ये व्हेन x 1 काय सांगितलं x ची व्हॅल्यू 1 आहे. 1 ठेवल्यानंतर 4 × 1 + 5y 19 दिलेलं आहे. आता 4 × 1 किती येणार 4 प्लस इथे आहे 5y 19. देन 5y किती येणार हे 4 तिकडे गेल्यानंतर 19 - 4 म्हणजे +4 आहे इकडे गेल्यानंतर -4 येणार म्हणजे 50. देन y किती येणार 3. y किती आलं 3. 5 × 1 = 5 5 × 3 = 15. y 3 म्हणजे ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. म्हणजे 2022 आणि 2023 मध्ये सेम क्वेश्चन्स विचारलेला आहे पहिला क्वेश्चन. म्हणजेच 2026 मध्ये हाच क्वेश्चन रिपीट होऊ शकते. 2024 आणि 25 मध्ये हा क्वेश्चन विचारलेला नाही पण 2026 मध्ये येण्याची प्रोबॅबिलिटी जास्त आहे म्हणजे चान्सेस जास्त आहे. त्यासाठी दुसरा क्वेश्चन विचारला त्याने फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढा.
या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी आपल्याला एकदम इझी क्वेश्चन्स आहे. कशा किती मार्कासाठी विचारलं त्यांनी? 1 मार्कासाठी. 1 मार्कासाठी विचारलेलं आहे. फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट. दोघांचं डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी काय करायचं? आपण पहिले क्रॉस मल्टिप्लाय करतो. डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढण्यासाठी डिटर्मिनंट लिहिलं पहिले सिन्स 7 मल्टिप्लाय बाय 4, 7 मल्टिप्लाय बाय 4 मायनस काय आहे 3 मल्टिप्लाय बाय 2, म्हणजे 7 मल्टिप्लाय बाय 4 28 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 6, म्हणजेच किती आलेला आहे आन्सर 2. किंवा याला आपण डिटर्मिनंटला नाव पण देऊ शकतो डी इज इक्वल्स टू, मग त्यानंतर डिटर्मिनंटची डी ची व्हॅल्यू काढतो, म्हणजे डी इज इक्वल्स टू किती आलेला आहे 22. अशा प्रकारे सुद्धा सॉल्व्ह करू शकता. म्हणजे एकदम इझी क्वेश्चन्स आहे 1 मार्कासाठी. हेच क्वेश्चन्स आपल्याला वापस बोर्डाच्या पेपरमध्ये येऊ शकते. क्वेश्चन्स इझी आहे. यानंतर सांगितलेलं आहे कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. काय सांगितलेलं आहे? कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी. एकदम ऍक्टिव्हिटी इझी आहे. एकदम कन्सेप्ट म्हणजे एकदम इझी आहे. काय सांगितलेलं आहे? पूर्ण मॅटर आपल्याजवळ दिलेला असतो. फक्त आपल्याला पहिल्या ऍक्टिव्हिटी मध्ये म्हणजे आपल्याला हे 2 मार्क कशाचे आहे? इझी कन्सेप्ट, म्हणजे फ्रीचे 2 मार्क्स भेटू शकतात. फक्त काय त्याच्यामध्ये जे कॅल्क्युलेशन्स आहे ते कॅल्क्युलेशन्स आपल्याला योग्यरित्या करावं लागते. ते कॅल्क्युलेशन्स करण्यासाठी इथे बघा काय सांगितलं त्यांनी 5x + 3y = 9, 2x - 3y = 12. ही पहिली इक्वेशन, ही दुसरी इक्वेशन. त्यानंतर ऍड द इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड, दोन इक्वेशन्सला ऍड केलं. ऍड केल्यानंतर त्यांचं साइन चेंज होते का? नाही. साइन चेंज होते का? नाही. म्हणजे जे साइन आहे ते साइन राहणार. इथे 9 + 12 किती येणार? 9 + 12 = 21. देन प्लस 3y - 3y दोन्ही कॅन्सल. 5x + 2x = किती दिलं त्यांनी? 7x. आणि त्यानंतर x ची व्हॅल्यू जेव्हा काढतो, आता 7x आहे = 21, तर x ची व्हॅल्यू काढतो, हा x किती जाणार त्याला? हा 21 आहे. 7 कितीला जाणार? डिवाइडला. मल्टिप्लिकेशन असेल तर डिवाइडला. आता इथे भाग जाते. 7 × 7, 7 × 21, म्हणजे x = किती आलेला आहे? 3. x = किती आलेला आहे? 3. हे त्याचं आन्सर असणार आहे. म्हणजे हे फायनल आन्सर असणार. 2 मार्क इझी. 21/7 3, म्हणजे हे क्वेश्चन्स आपल्याला इझी मार्क देऊन जातात. त्यासाठी दुसरा क्वेश्चन आहे आपल्याजवळ. त्यामध्ये काय सांगितलं? सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं आहे. बरोबर. सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. 2 इक्वेशन्स आहे. काय आहे? लेट गिवन इक्वेशन्स x + y = 4. देन फर्स्ट इक्वेशन. दुसरी इक्वेशन्स आहे 2x - y = 2. ही दुसरी इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशन्सला जेव्हा आपण सायमल्टेनियसली सॉल्व्ह करतो तेव्हा काय करायचं? इक्वेशन्स मध्ये दोन्ही इक्वेशन्स मधील कोणत्याही एका इक्वेशनच्या व्हेरिएबलचा कोइफिशियंट हा सारखा बनवायचा. इथे x आहे, इथे 2 आहे, इथं y आहे, इथं -y आहे. दोघांचा कोइफिशियंट काय आहे? सारखा आहे. तर एक तर जर कोइफिशियंट जर सारखा असेल आणि त्यांचे साइन जर चेंज असेल तर ऍडिशन करायची, आणि साइन जर सारखा असेल तर काय करायचं? सबट्रॅक्शन. दोघांचे साइन काय आहे? चेंज आहे. तर काय करायचं? ऍडिंग इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. दोन्ही इक्वेशन्सला ऍड करू आपण. पहिली इक्वेशन आहे x + y = 4. दुसरी इक्वेशन आहे 2x - y = 2. दोघाला ऍड केल्यानंतर 2 + 4 = 6. देन +y - y दोन्ही कॅन्सल. 2 + 2x + 1x किती झाले? 3x. म्हणजे 3x = 6 असेल. 3x = काय आलेला आहे? 6. देन x = किती येणार? 6/3. म्हणजेच x = किती येणार? 3 × 1 = 3, 3 × 2 = 6. म्हणजेच x = 2. हे आन्सर आलेलं आहे. आता हे जेव्हा 2 इक्वेशन्सला सायमल्टेनियसली सॉल्व्ह करा म्हणून जेव्हा म्हणते, तर तेव्हा काय करायचं? त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढायची. व्हेरिएबल x आणि y असतात, तर x ची व्हॅल्यू काढली. दुसरे कशाची व्हॅल्यू काढायची? y ची. सिन्स इक्वेशन फर्स्ट इम्प्लाइज काय करायचं? पुट x = 2 इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजेच x + y = किती आहे? 4 आहे. तर x च्या जागी काय ठेवायचं? 2. तर हे 2 + y = 4. म्हणजेच आन्सर किती येणार आपल्याजवळ? y = 4 आहे. हा 2 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर किती होणार? -2. देन y किती आलेला आहे? 2 - 2 4 - 2 = 2. म्हणजेच फायनल मध्ये सोल्युशन्स मध्ये काय लिहायचं? द सोल्युशन्स आर. काय लिहायचं? द सोल्युशन्स आर काय आहे? x and y. x = किती आहे? 2 and y = किती आहे? 2. हे झालेलं आहे त्याचं फायनल आन्सर. एकदम इझी. म्हणजेच जर आपल्याला हा युनिट कशामध्ये असेल, किती मार्कासाठी? हा युनिट 8 ते 10 मार्कासाठी आहे. पण 2022 मध्ये हा युनिट किती मार्कासाठी आलेला आहे? 12 मार्कासाठी. आता 2023 चे क्वेश्चन सिरीज चालू आहे आपल्याजवळ. 2023 या क्वेश्चन्स मध्ये किती मार्कासाठी आलेला आहे? एक क्वेश्चन बघू शकता तुम्ही किती क्वेश्चन्स आहे ते. किती आहे? हा 3 मार्क्स. त्यानंतर 2 मार्क्स, 3 आणि 2 5, 5 आणि त्याच्यानंतर 2 7,
7 आणि हे 2 किती झालेले आहे 9 मार्कासाठी हा युनिट आलेला आहे 2023 मध्ये. आणि 2022 मध्ये किती मार्कासाठी आलेला आहे 12 मार्कसाठी. 2025 मध्ये हा युनिट 10 मार्कसाठी, नाहीतर 2026 मध्ये 8 ते 10 मार्कासाठी फिक्स येऊ शकते. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. काय सांगितलं, क्रॅमर्स रूलचा यूज करून सायमल्टेनियस इक्वेशन्स काय करा, सॉल्व करा. किती मार्कासाठी दिलेलं आहे 3 मार्कासाठी. बरोबर. आता हे जे 3 मार्कासाठी जे क्वेश्चन दिलेले आहे, 3 मार्कासाठी दिलेलं असेल तर त्याला सेपरेट लिहू आपण. लेट पहिली इक्वेशन्स काय आहे, गिव्हन इक्वेशन्स 4m प्लस 6n इज इक्वल्स टू 54 ही आहे इक्वेशन फर्स्ट. त्यानंतर दुसरी इक्वेशन्स आहे 3m प्लस 2n इज इक्वल्स टू किती आहे 28 ही आहे दुसरी इक्वेशन. आता हे दोन्ही इक्वेशन्स काय करायचं आहे, सायमल्टेनियसली सॉल्व्ह करायचं आहे. पण कोणत्या मेथडनी, क्रॅमर्स रूलनी. कोणत्या मेथडनी, क्रॅमर्स रूलनी. तर क्रॅमर्स रूलनी जेव्हा सॉल्व्ह करतो, बाय क्रॅमर्स रूलनी जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो. सुरुवातीला डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढतो, किती आहे, हे डिटर्मिनंटची व्हॅल्यू आहे 4 6 3 2. हे का घेतलं आपण, जेव्हा आपण डी ची व्हॅल्यू काढतो तेव्हा कॉन्स्टंट टर्म घ्यायचं नाही. त्यानंतर जेव्हा आपण dx ची व्हॅल्यू काढतो, कशाची, dx ची जेव्हा व्हॅल्यू काढतो तर x च्या ठिकाणी काय ठेवायचं, हा कॉलम, हा x चा कॉलम आहे तर हा कॉलम इथे ठेवायचा 54 आणि हा 28 किती 28 आणि हा y चा कॉलम जशाच तसं 6 आणि 2. त्याच्यानंतर जेव्हा आपण कशाची व्हॅल्यू काढतो, dy ची व्हॅल्यू काढतो, तर dy ची व्हॅल्यू काढताना काय करायचं, जो x चा कॉलम आहे, x चा कॉलम काय आहे 4 आणि 3 हा x चा कॉलम आहे जशाच तसं ठेवायचं. पण y च्या ठिकाणी काय ठेवायचं, ही टर्म म्हणजेच काय आहे 54 आणि इथे किती आहे 28. हे कॅल्क्युलेशन जेव्हा करू आपण तेव्हा आपल्याजवळ आन्सर किती येणार, dx dy आणि d ची व्हॅल्यू येणार. म्हणजे d ची जेव्हा व्हॅल्यू काढतो किती येणार 4 मल्टिप्लाय बाय 2 मायनस किती येणार 6 मल्टिप्लाय बाय 3, 4 दोन्ही 8 साइन 3 18 म्हणजे आन्सर किती येणार -10. d इज इक्वल्स टू किती आलेला आहे -10. बरोबर. जेव्हा आपल्याजवळ साइन चेंज होणार, साइन चेंज असते तेव्हा काय करायचं, सबट्रॅक्शन करायचं आणि मोठ्या संख्येचं साइन द्यायचं. त्यानंतर dx ची व्हॅल्यू किती येणार, dx बरोबर या दोघांचं मल्टिप्लिकेशन 54 मल्टिप्लाय बाय 2 मायनस 28 मल्टिप्लाय बाय 6. दोघांचं कॅल्क्युलेशन, हेच कॅल्क्युलेशन किती येणार 54 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल्स टू 4 दोन्ही 8 5 दोन्ही 10 मायनस किती येणार 28 गुणिले 6 किती येणार 8 सकम 48 48 8 ह्याच्याला 4. त्यानंतर साइन दोन्ही 12 आणि 4 16 म्हणजे 168 किती येणार, दोन्ही नंबर मधून काय करायचं, मोठा नंबर हा छोट्या नंबर मधून काय करायचं, छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचं मोठ्या नंबर मधून. 168 मधून 108 गेले तर किती उरते आपल्याजवळ 60 आणि मोठ्या नंबरचं साइन किती आहे मायनस, म्हणजे dx बरोबर किती आलं -16. हे आलेलं आहे dx ची व्हॅल्यू. त्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची आपण, dy ची व्हॅल्यू. त्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची, dy. हे dy बरोबर किती येणार, हे येणार 28 मल्टिप्लाय बाय किती येणार 28 मल्टिप्लाय बाय 4 मायनस 54 मल्टिप्लाय बाय 3 म्हणजे आन्सर किती येणार 28 मल्टिप्लाय बाय 4 8 चूक 32 2 हच्याला 3. त्यानंतर 4 दोन्ही 8 आणि 3 11 म्हणजेच किती येणार 28 गुणिले 4 112 म्हणजेच मायनस हे येणार 4 त्रिक 12 2 हच्याला 1 5 त्रिक 15 आणि 1 किती होणार 16 म्हणजेच 162 म्हणून 112 गेले 162 मायनस 112 म्हणजेच किती येणार, हे येणार आपल्याजवळ 50 किती येणार 15 आणि मोठ्या संख्येचं साइन आहे किती येणार मायनस मध्ये. म्हणजे जे आन्सर आलेलं आहे आपल्याजवळ काय काय आलेलं आहे, सर्व आन्सर मायनस मध्ये आलेलं आहे. बघू शकता पहिल्या याचं हे डीवायचं आन्सर आहे, कशाचं dy बरोबर मायनस. असं जर हायलाइट केलं म्हणजे चेक करणारवाल्याला आपण काय वाटणार, आपला आन्सर एकदम अॅक्युरेट करेक्ट वाटणार. आता हे वाटण्यासाठी काय आहे आपल्याजवळ बाय क्रॅमर्स रूलने आपल्याला काय करायला सांगितलं, क्रॅमर्स रूलने हे सॉल्व्ह करायला सांगितलं. कशाचं, हे प्रॉब्लेम बाय क्रॅमर्स रूल जेव्हा सॉल्व्ह करतो x ची व्हॅल्यू काढायची आहे dx अपॉन d. त्यानंतर y ची व्हॅल्यू काढायची आहे y इज इक्वल्स टू काय आहे dy अपॉन d. हे क्रॅमर्स रूलचा फॉर्म्युला आहे. तर dx किती आहे आपल्याजवळ -16 आणि d किती आहे -10. मायनस किती झाले आपल्याजवळ प्लस 10 1 10 10 6 60 म्हणजेच किती येणार x बरोबर 6. x बरोबर किती आलेला आहे 6. सेम dy किती आलेला आहे -15 अपॉन मध्ये d किती आहे -10 म्हणजेच y इज इक्वल्स टू किती आलेला मायनस प्लस देन किती आलेला आहे 5. हे झालेलं आहे त्याचं
सोल्युशन. म्हणजेच हे सोल्युशन जेव्हा करतो आपण काय सांगितलेलं आहे, सोल्युशन्स आर काय आहे, एक्स आणि वाय हे सोल्युशन्स आहे. म्हणजेच एक्स इज इक्वल टू किती आलेला आहे 6 आणि वाय इज इक्वल टू किती आलेले आहे 5. हेच काय आहे त्याचं आन्सर आहे. आता हे जेव्हा आन्सर आलेलं आहे तेव्हा आपण या क्वेश्चन्स मध्ये काय सांगितलं, 3 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे. 3 मार्कासाठी क्वेश्चन्स आहे तर आपलं एवढं क्वेश्चन्स आन्सर सफिशियंट आहे. आणि हा क्वेश्चन्स एकदम म्हणजे कॅल्क्युलेशन पार्ट असल्यामुळे आपल्याला थोडाफार जास्त सॉल्व्ह करायचं आहे कॅल्क्युलेशन मध्ये. म्हणजे आन्सर चुकू पण शकते, आन्सर रॉंग पण येऊ शकते. त्यासाठी एक वेळेस जेव्हा आपला पेपर होणार म्हणजे 40 मार्काचा पेपर हा आपल्याला 2 तास न पुरता आपण काय करतो 1 तास 40 मिनिटं यामध्ये सोडवतो. पण केव्हा, जेव्हा आपला अभ्यास असणार तेव्हा. जर आपला स्टडी असणार तेव्हा 1 तास 40 मिनिटांमध्ये आपला पेपर इझिली सॉल्व्ह होतो. पण 20 मिनिटं जेव्हा भेटते तेव्हा आपल्याला काय करायचं, असे पेपरचे जे मार्क्स जे कॅल्क्युलेशन्स आहे ते कॅल्क्युलेशन्स आपण क्रॉस चेक करायचे. आता हे क्रॉस चेक करत असताना सर्व आन्सर बरोबर आहे का ते बघून घ्यायचं आणि समोर चालायचं. आता ते समोर चालत असताना काय आहे, समोर आपण बघितलेलं आहे काय आहे 2024चा पेपर आहे, बरोबर. 2024 बोर्डचा पेपर आहे. आता जसा आपण 2022 2023 आता आलो 2024 मध्ये. आता जेव्हा 2024 मध्ये आलेला आहो तर सेम क्वेश्चन दिसते आपल्याला, टू ड्रॉ ऑफ द ग्राफ. काय सांगितलं, ग्राफ काढा कशाचं, x + 2y = 4. टू ड्रॉ द ग्राफ काढण्यासाठी व्हेन x y = 1 आहे x ची व्हॅल्यू काढा. फाइंड काय सांगितलं, x ची व्हॅल्यू काढण्यासाठी दिलेला आहे त्याने y = 1. म्हणजेच ही इक्वेशन दिलेली आहे x + 2y = 4. यामध्ये त्याने काय सांगितलं y = 1 म्हणजे x + 2 × 1 = 4. देन काय आहे x = 2 × 1 = 2. इकडे 4 आहे, हे तुकडे 2 गेल्यानंतर किती येणार मायनस मध्ये 2. म्हणजेच 4 - 2 = किती येणार 2. x = व्हॅल्यू किती आलेली आहे 2. म्हणजेच ऑप्शन बी इज करेक्ट. हे एकदम इझी क्वेश्चन्स असतात. आपण जेव्हा त्या क्वेश्चन्स मध्ये तिथे जातो, जर एखादा कॅल्क्युलेशनचा पार्ट असेल किंवा आपल्याला म्हणजे दुसऱ्या वेळी जात असेल तर त्या क्वेश्चन्सला तिथे स्टॉप केलेलं बरं. म्हणजे त्याला पेपर झाल्यानंतर सॉल्व्ह करायचं, पेपर आपलं पूर्ण लिहिणं झाल्यानंतर सॉल्व्ह करायचं. त्यामध्ये दुसरा क्वेश्चन दिलेला आहे किती 1 मार्कसाठी 1 आन्सर क्वेश्चन्स आहे. 17x + 15y = 11 and 15x + 17y = 21. देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ x - y. काय सांगितलं त्यांनी, x - y ची व्हॅल्यू काढा. आता x - y ची व्हॅल्यू काढण्यासाठी ही इक्वेशन फर्स्ट आहे. कोणती इक्वेशन, यामध्ये बघू शकता तुम्ही काय आहे 17x + 15y = 11 ही इक्वेशन फर्स्ट आहे. आणि दुसरी इक्वेशन आहे 15x + 17y = किती आहे 21 ही इक्वेशन दुसरी. काय करायचं, या दुसऱ्या इक्वेशन्स मधून हे इक्वेशन्स मायनस करा, नाहीतर या इक्वेशन्स मधून हे इक्वेशन्स मायनस करा. काही केलं तरी आपल्याला x - y ची व्हॅल्यू भेटणारच आहे. म्हणजेच काय करू, डायरेक्ट जर या इक्वेशन्स मधून आपण सबट्रॅक्ट केलं, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन फर्स्ट, म्हणजेच हे काय येणार मायनस मध्ये, हे काय येणार मायनस मध्ये, हे काय येणार मायनस मध्ये. म्हणजे 17 मधून 15 गेल्यानंतर किती येणार 2x, बरोबर. आता त्यानंतर 15 - 17 म्हणजे किती येणार -2y = हे किती येणार -21 मधून हे किती -10 आलेलं आहे. 21 - 11 म्हणजेच किती येणार -10. आता हे जेव्हा आलेलं आहे आपल्याला व्हॅल्यू कशाची पाहिजे, व्हॅल्यू पाहिजे आपल्याला x, कशाची व्हॅल्यू पाहिजे x - y ची. आन्सर काय आलेला आहे 2x - 2y = -10. आता याला जर दोन्ही डिवाइड केलं, काय केलं दोन्ही डिवाइड केलं, डिवाइडेड बाय 2, दोन्ही डिवाइड केलं. डिवाइड केल्यानंतर काय येणार, हा 2 चालला जाणार, हा x येणार, मायनस हा पण 2 चालले जाणार, म्हणजे किती येणार y येणार. इथे पण काय येणार आहे y येणार आहे. म्हणजेच x - y = याला दोन्ही डिवाइड केल्यानंतर 5. म्हणजेच x - y -5 हे काय आलेलं आहे त्याचं आन्सर आलेलं आहे. हेच आहे त्याचं आन्सर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे आपल्याला ऍक्टिव्हिटी, म्हणजे आपल्या हक्काचं क्वेश्चन. हक्काचं क्वेश्चन दिल्यानंतर इफ काय सांगितलेलं आहे 0 2 इज द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स. एक इक्वेशन दिलेले ज्याचं सोल्युशन्स आहे 0 आणि 2. आता जेव्हा इक्वेशनचं सोल्युशन दिलेले असतात त्यामध्ये जो पॉईंट दिलेला असतो तो पॉईंट कशाचा असतो x आणि y कोऑर्डिनेट, म्हणजे x आणि y चा कोऑर्डिनेट करतो. जो पॉईंट असतो हा जो पॉईंट असतो कोऑर्डिनेट मध्ये पण आपण आपल्या चॅनलवरती सर्व कोऑर्डिनेट्स हा कन्सेप्ट डिटेल मध्ये सांगितलेला आहे. काय आहे इफ 0 आणि 2 इज द सोल्युशन्स ऑफ 2x + 3y = k, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ k. काय सांगितलं k ची व्हॅल्यू काढा. आता जेव्हा k ची व्हॅल्यू काढण्यास सांगितलं त्यांनी कंप्लीट ऍक्टिव्हिटी करायला सांगितलं. काय सांगितलं 0 2 इज द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स, या इक्वेशनचं सोल्युशन्स आहे. त्यानंतर x चा हा पहिला x चा पॉईंट असते, हा दुसरा y चा पॉईंट असते. x बरोबर किती आहे 0
y बरोबर किती आहे 2. त्याच्यानंतर इन द गिव्हन इक्वेशन्स, या इक्वेशन्स मध्ये पुट केल्यानंतर 2 मल्टिप्लाय बाय एक्स, एक्स किती आहे 0. त्यानंतर 3 मल्टिप्लाय बाय वाय इज इक्वल्स टू किती आहे 2 इक्वल्स टू के. 2 मल्टिप्लाय बाय 0 इज इक्वल्स टू 0. 3 मल्टिप्लाय बाय 2 इक्वल्स टू 6. म्हणजेच के इक्वल्स टू किती आलेला आहे 6. हे झालेलं आहे त्याचं फायनल आन्सर. एकदम इझी कॉन्सेप्ट आहे. 4 क्वेश्चन्स आपण 4 हे केल्यानंतर लगेच आपल्याला 2 मार्क्स भेटतात. म्हणजे इझी कॉन्सेप्ट, जशाच तसं लिहिलेलं आहे. आता त्यानंतर काय सांगितलेलं आहे, एक क्वेश्चन आहे 2 मार्कासाठी. हा असा क्वेश्चन आपल्याला म्हणजे आपलं डोकं खराब करू शकते. बरोबर आहे. चालू एक्झाम मध्ये काय सांगितलं, क्वाड्रिलॅटरल ABCD इज अ रेक्टँगल. काय सांगितलं, हा रेक्टँगल आहे. राईट 2 सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग इन्फॉर्मेशन गिव्हन बिलो. खाली दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून डायग्राम वरून इन द फॉर्म ऑफ ax प्लस by इज इक्वल टू c. या इक्वेशनच्या फॉर्म मध्ये खाली दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून काय करा, इक्वेशन्स लिहा. तर त्यासाठी काय दिलेलं आहे, ABCD हा काय दिलेला आहे रेक्टँगल. काय दिलेला आहे रेक्टँगल. सिन्स काय आहे, रेक्टँगलची अपोजिट साइड काय असतात, कॉन्ग्रंट असतात. अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल. काय सांगितलेलं आहे, अपोजिट साइड ऑफ रेक्टँगल आर कॉन्ग्रंट. आर काय असतात, कॉन्ग्रंट. दोन्ही काय असतात, कॉन्ग्रंट. म्हणजेच हे आणि हे दोन्ही सारखे असतात. म्हणजेच काय लिहू शकतो आपण, AB इज इक्वल टू काय लिहू शकतो DC, अँड दुसरं काय लिहू शकतो AD बरोबर BC. हे दोन्ही लिहू शकतो. बरोबर, हे याच्यावरून. आता अपोजिट साइड जर कॉन्ग्रंट असेल कशाच्या, रेक्टँगलच्या, तर त्या दोन्ही हे साइड आणि हे साइड सारखे आहे, हे साइड आणि ही साइड सारखी आहे. तर हे लिहिण्यासाठी काय आहे दिलेलं आहे, क्वेश्चन्स काय दिलेलं आहे, हे 2y इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण, x प्लस 4. ही पहिली इक्वेशन सॉल्व्ह करू शकतो याच्यावरून. म्हणजेच काय करू शकतो, x इथे आहे, x प्लस 7 आहे, x प्लस 4 आहे. इथे काय सांगितलेलं आहे, x प्लस 4 इथे आहे, x प्लस 4 हे x प्लस 4. म्हणजे ज्याच्यावरून काय लिहू शकतो आपण, इक्वेशन तयार करू शकतो. हे x इथेच आहे, 2y तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर मायनस 2y आणि हा 4 इकडे ट्रान्सफर केल्यानंतर -4. म्हणजेच ही इक्वेशन एक आली. आता याच इक्वेशन्सला कशाला, या दोघाला इक्वेशन्सला सेम घेतल्यानंतर या दोघाला जर सेम घेतलं, काय आहे, काय सांगितलं, AB आणि DC दोन्ही सारखे आहेत. म्हणजे त्याला जर दोघाला एकत्र केलं 2x प्लस y प्लस 8 इज इक्वल टू काय घेतलेला आहे आपण, 4x मायनस y. आता या दोघाला एकत्र घेतलं तर काय करायचं आपल्याला, x प्लस y च्या फॉर्म मध्ये इक्वेशन ट्रान्सफर करायचं आहे. इथे इक्वेशन्स आहे 4x मायनस y. या 2x ला तिकडे ट्रान्सफर केलं -2x झाले. या y ला तिकडे ट्रान्सफर केले -y झाले. आणि इथं 8 जशाच तसं लिहिलं. त्यानंतर 4x मायनस 2x किती येणार, 2x मायनस y मायनस 2y इज इक्वल टू किती आलेले आहे 8. म्हणजेच या इक्वेशन्सला फायनल लिहू शकतो x मायनस y इज इक्वल टू 4. म्हणजेच हे दुसरी इक्वेशन. कसं, दोन्ही डिवाइड केल्यानंतर x मायनस y बरोबर 4 आणि x मायनस 2y इज इक्वल टू -4. 2 इक्वेशन्स आले. याच फॉर्म मध्ये आपल्याला इक्वेशन्स लिहायचे होतं. ax काय सांगितलं, ax प्लस by इज इक्वल टू c. याच फॉर्म मध्ये इक्वेशन्स लिहायला झाले. हे पहिली इक्वेशन, ही दुसरी इक्वेशन. म्हणजे 2 मार्क आपल्या हातातले आहे. 2 मार्क आपल्या हातात असल्यानंतर तिसरं क्वेश्चन आहे. बरोबर, 2024 मधला हा 5वा क्वेश्चन, ज्या कशामध्ये, लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल या युनिट मध्ये विचारल्यानंतर बाय युझिंग क्रॅमर्स रूल. काय सांगितलं त्यांनी, क्रॅमर्स रूलनीच काढा. क्रॅमर्स रूलनी काढण्यासाठी आपण काय केलेलं आहे, या क्वेश्चन्सला सॉल्व्ह केलेलं आहे. या क्वेश्चन्सला सॉल्व्ह केल्यानंतर काय करायचं, या क्वेश्चन्सला सॉल्व्ह केल्यानंतर क्रॅमर्स रूल जे आहे काय आहे, यामध्ये सुरुवातीला कशाची व्हॅल्यू काढायची, d ची व्हॅल्यू काढा. बरोबर, d ची व्हॅल्यू काढा. त्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची, dx ची व्हॅल्यू काढायची. त्याच्यानंतर कशाची व्हॅल्यू काढायची, dy ची व्हॅल्यू काढायची. बरोबर, आता जेव्हा dx dy आणि dx आणि dy ची व्हॅल्यू काढतो तेव्हा x चा फॉर्म्युला काय आहे, dx अपॉन d. त्यानंतर y चा फॉर्म्युला काय आहे, dy अपॉन d. या दोन्ही याचं व्हॅल्यू काढल्यानंतर x आणि y हे काय असणार, त्याचं सोल्युशन्स असणार आहे. या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करायचं. काय आहे, एकदम इझी कन्सेप्ट. क्रॅमर्स रूल विचारल्यानंतर आपल्या हक्काचं क्वेश्चन्स आहे. आताच आपण मागच्या क्वेश्चन्स मध्ये त्याला सॉल्व्ह केलेलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे आपल्याजवळ काय सांगितलेलं आहे, नेक्स्ट आपल्याजवळ आहे 2025 चा पेपर. बरोबर आहे, बोर्ड एक्झाम 2025. आता 2025 मध्ये कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहे, डिटर्मिनंटची व्हॅल्यू एकदम इझी. किती येणार, 4 मल्टिप्लाय बाय 1 इज इक्वल टू 4.
3 मल्टिप्लाय बाय 2 इज इक्वल टू 6. 4 मायनस 6 इज इक्वल टू किती आहे ना -2. म्हणजेच किती येणार -2 असू शकते इथे -2 असणार ऑप्शन मध्ये 4. हा आपल्याला आन्सर काय विचारलेला आहे, आपल्याला विचारलेला आहे ऑर्डर. काय विचारलं त्यांनी, ऑर्डर म्हणजे द डिग्री ऑफ द गिवन इक्वेशन्स. काय विचारलं त्यांनी, गिवन डिटर्मिनंटची डिग्री. डिग्री म्हणजेच आता या डिटर्मिनंट मध्ये बघू शकता एक रो आहे, हा दुसरा रो, हा पहिला कॉलम, हा दुसरा कॉलम. काय आहे या इक्वेशन्स मध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे. म्हणजेच त्याची जी ऑर्डर आहे, ऑर्डर आणि डिग्री काय येणार आहे, 2 येणार आहे. म्हणजेच काय येणार आहे, ऑप्शन बी हा करेक्ट आहे. ऑप्शन बी काय आहे, करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्या जो इफ. काय विचारलं, 2x plus y is equals to 7 and x plus 2y is equals to 11. Then find the value of x plus y. आताच आपण तसा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. आताच आपण तसा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. काय सांगितलं, 2x plus y is equals to 7 and then x plus 2y is equals to 11. Then find the value of x plus y. x plus y ची व्हॅल्यू जेव्हा विचारली जातात आपल्याला, तेव्हा काय करायचं, या क्वेश्चन्सला जेव्हा x plus y ची व्हॅल्यू विचारलेली आहे तर काय करायचं, यावेळेस एक वेळेस या क्वेश्चन्सला ऍड करू डायरेक्ट. काय आहे, पहिली इक्वेशन 2x plus y is equals to 7, दुसरी इक्वेशन आहे x plus 2y is equals to 11. दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर 7 plus 11 is equals to 18. देन इथे येणार 3y प्लस इथे येणार आपल्याजवळ 3x. 3x plus 3y is equals to 18. म्हणजेच याला जर 3 ने डिवाइड केलं, बरोबर आहे, 3 ने डिवाइड केलं तर x plus y is equals to 3 ने डिवाइड केल्यानंतर 6. म्हणजेच हे डायरेक्ट आपल्याजवळ आन्सर येणार. काय आहे, एका मार्कासाठी क्वेश्चन्स आहे तर जास्त वेळ खर्च करायचा नाही त्याच्यावर. काय सांगितलं, पहिला क्वेश्चन, पहिली इक्वेशन, दुसरी इक्वेशन, दोन्ही इक्वेशन्सला ऍड केल्यानंतर आपल्याजवळ x plus y is equals to 6 आलेला आहे. हे झालेलं आहे त्याचं आन्सर फायनल. त्यानंतर ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी किती मार्क्ससाठी विचारतात, ऍक्टिव्हिटी असते 2 मार्कासाठी. किती, 2 मार्क्स. 2 मार्क्ससाठी विचारलेली आहे क्वेश्चन 2025 मध्ये. आता 2025 मध्ये जे आलेलं क्वेश्चन्स आहे ही ऍक्टिव्हिटी आहे. ऍक्टिव्हिटी जेव्हा विचारली तेव्हा आपल्याजवळ इझी कन्सेप्ट असतात. काय आहे, टू ड्रॉ द ग्राफ ऑफ द इक्वेशन्स. या इक्वेशन्स वरून त्यांना ग्राफ ड्रॉ करायचा आहे, त्यासाठी ही ऍक्टिव्हिटी कंप्लीट करा. तर काय विचारलं त्यांनी, x plus 2y बरोबर 4. x ची व्हॅल्यू जेव्हा -2, x ची व्हॅल्यू काय आहे, x plus 2y बरोबर काय आहे 4. x ची व्हॅल्यू -2 पुट करा, -2 plus 2y is equals to 4. आता -2 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर किती होणार, +2 म्हणजे 2y is equals to किती येणार 6. 2y is equals to 6. देन x is equals to 2 1 जा 2, 2 3 जा 6 म्हणजे y is equals to किती आलेला आहे 3. x is equals to 2 असता वेळेस y is equals to किती आलेला आहे 3. आणि हा पॉईंट काय झालेला आहे, हा पॉईंट -2 आणि 3. हा पॉईंट, पहिला पॉईंट हा x चा असतो, x चा, दुसरा पॉईंट हा y चा असतो. त्याच्यानंतर यांनी काय सांगितलेलं आहे, याच इक्वेशन्स मध्ये y ची व्हॅल्यू काय आहे 1. ही इक्वेशन जे आहे काय आहे, हीच इक्वेशन्स आहे. या इक्वेशन्स मध्ये काय सांगितलं त्यांनी, ही इक्वेशन्स x plus 2y is equals to किती आहे 4. यामध्ये y is equals to काय सांगितलं 1. तर y is equals to 1 ठेवू आपण, x plus 2 multiply by y is equals to 1 is equals to किती आहे 4. तर हे सॉल्व्ह करण्यासाठी x plus 2 multiply by 1 2 is equals to 4. देन x is equals to 4, हा 2 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर -2 म्हणजे x is equals to किती आलेला आहे 2. x is equals to किती येणार आहे 2. म्हणजे हेच फायनल आन्सर किती येणार 2 आणि 1. हे झालेलं आहे त्याचं आन्सर. बघू शकता तुम्ही काय केलं ते आपण सॉल्व्ह केलं या इक्वेशन्सला. या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी जे जे लागलं आपण ते इथे क्रॉस मल्टिप्लाय करताना हे लिहिलं. पण हे जे दिलेलं आहे हा तुमचा रफ वर्क आहे. काय आहे, हा तुमचा रफ वर्क आहे. हा रफ वर्क आहे, तुम्ही रफ पेज वरती करू शकता. जे आपली बोर्डची आन्सर शीट असते त्या आन्सर शीटचा शेवटचा पेज आपण रफ म्हणून वापरू शकतो, किंवा आपल्याला रफ पेज मिळणार नाही किंवा देणार नाही हे आपला कशावरती, इन्व्हिजिलेटर वरती डिपेंड असतो. तर तुम्ही शेवटचा पेज, कशाचा, शेवटचा पेज हा कशासाठी वापरू शकता, रफ पेज म्हणून. आता त्यानंतर या रफ पेज वरती सर्व रफ काम करायचे असे. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. काय सांगितलं, सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करा. आणि सर्वात शेवटचा क्वेश्चन दिलेला आहे सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स युजिंग क्रॅमर्स रूल. हे 2025 मधला क्वेश्चन आहे हा, सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. आता ह्या सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी काय आहे, लेट किती मार्क्स साठी आहे, 2 मार्क्स साठी विचारलेला आहे. किती, 2 मार्क्स साठी. हा 2 मार्क्स साठी क्वेश्चन आहे. आणि हा शेवटचा क्वेश्चन आहे हा 3 मार्क्स साठी. कशासाठी, 3 मार्क्स साठी. 3 मार्क्स साठी हा क्वेश्चन विचारलेला आहे. आता हे जेव्हा क्वेश्चन विचारलेला आहे काय करायचं, या क्वेश्चन्सला सॉल्व्ह करण्यासाठी लेट
गिवन इक्वेशन्स आहे. गिवन इक्वेशन्स x प्लस 2y x प्लस y इज इक्वल टू 3 ही पहिली इक्वेशन्स आणि दुसरी इक्वेशन्स आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू 4 ही आहे दुसरी इक्वेशन. आता या दोन्ही इक्वेशन्सला आपल्याला कशाने सॉल्व्ह करायचं आहे? सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह करायचं आहे. कसं सॉल्व्ह करतो आपण? या दोन्ही इक्वेशन्स मध्ये इथं 3x आहे, इथं 2y आहे, इथे 2y येऊ शकते किंवा इथं 3x पण येऊ शकते. एक तर या इक्वेशन्सला 3 ने मल्टिप्लाय करा, नाहीतर 2 ने मल्टिप्लाय करा. आपण कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने मल्टिप्लाय करू. मल्टिप्लाय इक्वेशन्स इथं लिहायचं, मल्टिप्लाय इक्वेशन्स फर्स्ट बाय कशाने मल्टिप्लाय करायचं? 2 ने. मल्टिप्लाय इक्वेशन फर्स्टला इक्वेशन्सला 2 ने मल्टिप्लाय करता. 2 मल्टिप्लाय बाय x 2x प्लस 2 मल्टिप्लाय बाय y 2y 2 मल्टिप्लाय बाय 3 इज इक्वल टू 6. 3 इक्वेशन झाली. ही इक्वेशन 3. आता ज्याला मल्टिप्लाय केलं त्याला सोडा, त्या इक्वेशन्सला या आणि या इक्वेशनचा विचार करा. तर ह्या दोन इक्वेशनचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा बघा इथे 3x मायनस 2y 2x प्लस 3y 2x प्लस 2y इज इक्वल टू 6. दोन इक्वेशन्स आहे. काय करायचं? सबट्रॅक्ट इक्वेशन्स, दोघांचे ऍडिशन्स करू. काय करायचं? ऍडिंग इक्वेशन्स. दोघांचं कोएफिशियंट सारखं आहे. ऍडिंग इक्वेशन्स कोणती? 2 अँड इक्वेशन्स 3. दोन्ही इक्वेशनचं ऍड केल्यानंतर काय आहे? दुसरी इक्वेशन्स आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू किती आहे? 4. आणि तिसरी इक्वेशन्स आहे 2x प्लस 2y इज इक्वल टू किती आहे? 6. दोघांचे ऍडिशन्स करत आहोत. ऍडिशन्स करता वेळेस 6 आणि 4 किती होणार? 10. हे दोन्ही काय होणार? कॅन्सल. हे कॅन्सल झाल्यानंतर किती येणार? हे 5x. देन x इज इक्वल टू किती येणार आपल्याजवळ? 10 डिवाइड बाय 5 म्हणजेच x इज इक्वल टू किती आलेला आहे? 2. म्हणजेच सिन्स x इज इक्वल टू किती आलेला आहे? 2. हे फायनल आन्सर. आता हे जेव्हा फायनल आन्सर आलेला आहे x इज इक्वल टू 2 हे काय करायचं? पुट करायचं कोणत्या इक्वेशन्स मध्ये? पुट करू आपण पहिल्या इक्वेशन्स मध्ये. पुट x इज इक्वल टू 2 इन इक्वेशन फर्स्ट. म्हणजेच इक्वेशन फर्स्टला इम्प्लाइज करू. इक्वेशन फर्स्ट इम्प्लाइज दॅट काय आहे? x प्लस y इज इक्वल टू किती आहे? 3 आहे. हे यामध्ये x ची जागी काय पुट करणार आहोत आपण? 2 प्लस y इज इक्वल टू 3. म्हणजेच हे 2 तिकडे ट्रान्सफर केल्यानंतर y इज इक्वल टू 3 मायनस 2 म्हणजेच y इज इक्वल टू किती आलेला आहे? 1. हे झालं त्याचं सोल्युशन. x इज इक्वल टू 2 अँड y इज इक्वल टू 1 आर द सोल्युशन्स ऑफ द इक्वेशन्स. खाली लिहायचं x सोल्युशन्स आर काय आहे? x आणि y. x इज इक्वल टू 2 आणि y इज इक्वल टू 1. हे झालेलं आहे त्याचं आन्सर. आता त्यानंतर शेवटचा क्वेश्चन्स आहे 2025 मधला. काय 3 मार्कासाठी विचारलेला क्वेश्चन्स आहे. सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय क्रॅमर्स रूल. काय सांगितलं? बाय क्रॅमर्स रूलने काय करायचं आहे? सायमल्टेनियस इक्वेशन्सला सॉल्व करायचं आहे. तर त्यासाठी गिवन इक्वेशन दिलेलं आहे. लेट 3 मार्कासाठी इक्वेशन्स आहे. लेट गिवन इक्वेशन्स लिहिल्यानंतर काय आहे? पहिली इक्वेशन 4x प्लस 3y इज इक्वल टू 18 ही पहिली इक्वेशन्स आहे. दुसरी इक्वेशन्स आहे 3x मायनस 2y इज इक्वल टू किती आहे? 5 ही दुसरी इक्वेशन्स आहे. 2 इक्वेशन्स आहे. या दोन्ही इक्वेशन्सला लिहिल्यानंतर काय आहे आपल्याजवळ? याला क्रॅमर्स रूलने सॉल्व्ह करायचं. तर सिन्स d ची व्हॅल्यू काढू आपण सुरुवातीला. d ची व्हॅल्यू काढल्यानंतर 4 3 त्यानंतर 3 आणि मायनस 2 हे व्हॅल्यू काढल्यानंतर दोघांचं मल्टिप्लिकेशन करू. 4 मल्टिप्लाय बाय मायनस 2 मायनस हा फॉर्म्युला मधला 3 मल्टिप्लाय बाय 3 हे झालेलं आहे. 4 दोन्ही 8 आणि हा मायनस मल्टिप्लाय बाय प्लस मायनस हा मायनस 3 त्रिक 9. त्याच्यानंतर म्हणजेच दोघांचं काय आहे? साइन सारखं असेल तर ऍडिशन करा. 8 आणि 9 किती होणार? 17. म्हणजेच डी बरोबर किती आलेला आहे? मायनस 17. हे व्हॅल्यू आलेली आहे डी ची. तसंच कशाची व्हॅल्यू काढायची? dx ची. जेव्हा dx ची व्हॅल्यू काढतो, कशाचं? dx ची जेव्हा व्हॅल्यू काढतो, हा dx चा कॉलम आहे, हा x चा कॉलम आहे, त्याला स्किप करायचं. त्यामध्ये कॉन्स्टंट टर्म किती आहे? 18 आणि 5 ही टर्म ऍड करायची आणि हा इथे आहे 3 आणि हा -2 3 आणि हा -2 हे ऍड केलं. आता हेच ऍड केल्यानंतर क्रॉस मल्टिप्लाय करा. किती आलेला आहे? 18 मल्टिप्लाय बाय -2 मायनस 3 मल्टिप्लाय बाय 5 हे म्हणजेच 18 दोन्ही किती आलेला आहे? 36 म्हणजे हे मायनस आणि हा किती येणार? 5 त्रिक 15 म्हणजेच किती येणार? हे 6 आणि 5 किती होणार? 6 आणि 5 11. 11शी 1 हच्याला 1 आणि 1 हे 3 4 आणि 1 5 म्हणजे 51 म्हणजेच -51 म्हणजेच किती आलेला आहे? dx बरोबर किती आलेला आहे? 51. dx बरोबर व्हॅल्यू किती आलेली आहे? 51. कॅल्क्युलेशन बघू शकता तुम्ही. त्यानंतर व्हॅल्यू कशाची काढायची आपण? dy ची जेव्हा व्हॅल्यू काढतो, x चा कॉलम जशाच तसं 4 आणि 3, y चा कॉलम याच्या ठिकाणी काय लिहायचं? 18 आणि 5. काय लिहायचं? 18 आणि 5. y ची जेव्हा व्हॅल्यू काढतो, करा कॅल्क्युलेशन. किती होणार? 4 मल्टिप्लाय बाय 5 मायनस 18 मल्टिप्लाय बाय 3 हेच
4 पंच 20 मायनस 18 त्रिक 18 1 18 18 2 36 18 त्रिक 54 म्हणजेच 8 त्रिक 8 1 8 2 8 त्रिक 24 4 हातच्याला 2 3 1 3 आणि 2 5 म्हणजे किती होणार 54 हा. त्यानंतर हे दोन्ही काय करायचं सबट्रॅक्ट करू आपण. हे केल्यानंतर किती येणार आपल्याजवळ 34. 54 मधून 20 गेल्यानंतर किती येणार 34 म्हणजे मायनस मध्ये dy बरोबर किती आलेलं आहे -34. किती आलेलं आहे -34. आता हे -17 -51 -34 आणि विचारलेलं काय सर क्रॅमर्स रूलनी हा सॉल्व्ह करा. बाय क्रॅमर्स रूल या इक्वेशन्सला जेव्हा सॉल्व्ह करतो तेव्हा x ची व्हॅल्यू काय येते dx/d हा फॉर्म्युला आहे. त्यानंतर y इज इक्वल टू काय आहे dy/d हा फॉर्म्युला आहे. तर हा x ची व्हॅल्यू काढतो dx किती आहे आपल्याजवळ dx बरोबर आहे आपल्याजवळ -51. किती आहे -51 आणि d इज इक्वल टू आहे -70. किती आहे -70 आहे d. हेच व्हॅल्यू आलेला आहे मायनस प्लस. त्यानंतर 17 1 17 17 1 2 34 17 त्रिक 51 म्हणजे 3 न भाग जाते म्हणजे x इज इक्वल टू किती आलेला आहे 3. तसंच dy बरोबर किती आलेला आहे -34 आणि d बरोबर किती आहे -17. इथे पण भाग जाते y बरोबर किती 17 1 17 17 2 34 मायनस प्लस. हेच म्हणजे फायनल सोल्युशन सिन्स सोल्युशन्स आर काय आहे सोल्युशन्स आर हे आहे. सोल्युशन्स आर किती येणार आहे x आणि y. x ची व्हॅल्यू किती आलेली आहे 3 आणि y ची व्हॅल्यू किती आलेली आहे 2. हे झालेलं आहे फायनल आन्सर आपलं. किती 3 मार्कासाठी क्वेश्चन्स होता 2025 मध्ये. क्रॅमर्स रूलनी या इक्वेशन्सला सॉल्व्ह करायचं आहे. कशाने क्रॅमर्स रूलनी या इक्वेशन्सला सॉल्व्ह करण्यासाठी 3 मार्काचा क्वेश्चन्स आहे आपण सॉल्व्ह केलेलं आहे. आता हे झालं आपलं 2022 2023 2024 आणि 2025 बोर्ड एक्झाम मधले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स. बरोबर आहे. यामध्ये फक्त 2022 ला वर्डिंग प्रॉब्लेम विचारलेला आहे. वर्डिंग प्रॉब्लेम आपलं प्रॅक्टिस सेट 1.5 मध्ये किती आहे 6 वर्डिंग प्रॉब्लेम आहे. त्याच्यापैकी आपल्याला प्रॉब्लेम सेट मधील एक वर्डिंग प्रॉब्लेम आलेला आहे. म्हणजे शक्यता कमी आहे पण आहे. 6 पैकी एक क्वेश्चन आपल्याला वर्डिंग प्रॉब्लेमचा जरी आलं तरी 8 ते 10 मार्कासाठी हा युनिट आहे. प्रत्येक वर्षी 2022 पासून तर 2025 पर्यंत लिनियर इक्वेशन्स इंटू व्हेरिएबल हा युनिट किती मार्कासाठी विचारलेला आहे 8 ते 10 म्हणजे जनरली 10 मार्कासाठी विचारतात. तर त्याचा आपण डिटेल एक्सप्लेनेशन केलेलं आहे. हेच क्वेश्चन्स आपल्या रिपीट होणार. बरोबर. म्हणजे जर तुम्ही हा व्हिडिओ आपल्या सुरुवातीपासून बघितलेला असेल तर तुमच्यासाठी काही असं हे पूर्ण डिटेलमध्ये सांगितलं आपण या युनिटला पूर्ण डिटेलमध्ये. आता हे डिटेलमध्ये सांगितल्यानंतर हा युनिट तुमचा कव्हर झालेला असेल आणि हा युनिट कव्हर झाल्यानंतर आपण काय करणार आहोत क्वाड्रॅटिक इक्वेशन्स नवीन युनिट. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स मध्ये 2022 पासून तर 2025 पर्यंत जे क्वेश्चन्स येणार आहे आणि जे क्वेश्चन विचारू शकतात 2026 मध्ये याचा आपण घेऊन येणार आहोत. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि क्लास 10च्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवा म्हणजे 2026 ला त्यांनी प्रिपेअर असणार. आणि चॅनलवरती लाईक कमेंट यांचा भरपूर चालू द्या. म्हणजेच थँक्यू.